तर ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सद्गुरू आदरणीय गणपतराव कदम गुरुजी यांना विनंती आहे की कृपया आपण आजच्या भागाला प्रारंभ करावा. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. तर आज आपण मागच्या प्रकृतीचा विषय घेतला. प्रकृती ही जड असते, त्रिगुणात्मक असते. सत्व रजस तमसाम साम्यावस्था प्रकृती अशी त्याची व्याख्या केलेली आहे. सत्व रज आणि तम तीनही गुण ज्यावेळी समावस्थित असतात तेव्हा तिला प्रकृती असं आपण म्हणतो. आणि प्रकृतीच्या संपर्कात पुरुष आला किंवा पुरुषाच्या संपर्कात प्रकृती आली, त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची हालचाल निर्माण होते. त्यालाच क्षोभ असं म्हटलेलं आहे. क्षोभाच्या नंतर पुढे एक एक तत्व निर्माण होत हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून मूलतः सत्व रजस तम ताम साम्यावस्था प्रकृती ही प्रकृतेर महान महतो अहंकारो अहंकारात पंच तन्मात्रान्योभयमिंद्रियम तन्मात्रेभ्य स्थूलभूतानि पुरुष इति पंचविंशतिर्गणः. हा आपण मागच्या वेळी सांख्य दर्शनातला श्लोक पाहिला. तर ही जी प्रकृती आहे, हे सगळं जे विश्व दिसते हा प्रकृतीचा विस्तार आहे. तर हा विस्तार करणारं जे कारण आहे, ज्याच्या आधारानं प्रकृती ही सगळं करते, त्याचं नाव आहे पुरुष. सांख्य आणि योग दर्शनाच्या मध्ये हे दोन्ही शब्द नेहमी नेहमी येतात. एक प्रकृती आणि पुरुष या दोन्ही पदाचा उपयोग केला जातो. प्रकृती ही जड आहे, पुरुष हा चेतन तत्व आहे. पुरुष हे चेतन तत्व असल्यामुळे याच्याच आधाराने प्रकृती विश्व निर्माण करते. पुरुष जो आहे, पुरुष याचे दोन प्रकार आहेत, ते आपण लक्षात घेऊ. एक जीवात्मा आणि दुसरा परमात्मा. ही दोन्ही चेतन तत्व आहेत. जीवात्मा हा शरीरात असतो, परमात्मा सर्व विश्वाच्या कणाकणामध्ये व्याप्त आहे. जीवात्म्याला साधारण चेतन तत्व म्हणतात, त्यालाही पुरुषच म्हणतात. याला साधारण का म्हटलेलं आहे? जितके प्राणी मात्र आहेत मनुष्यासहित, त्या सर्वांच्या मध्ये हा पुरुष राहतो आणि चेतन आहे. त्याला आपण सामान्यतः आत्मा किंवा जीवात्मा म्हणतो. असे अनेक देह आहेत आणि प्रत्येक देहाच्या मध्ये तो पुरुष आहे. म्हणून त्याला साधारण चेतन तत्व असं म्हटलेलं आहे. मानव, पशु, पक्षी, कृमी, कीट, पतंग सर्व जीवजंतू त्यामध्ये प्रत्येकाच्या देहामध्ये त्या देहाला चालवण्यासाठी ज्या आतशक्ती आहे त्याला आपण चेतन पुरुष असं म्हटलेलं आहे. जीवात्माही चेतन आहे आणि परमात्माही चेतन आहे. हा देह धारण करतो म्हणून याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडतो अशी आपली समजूत होते. आणि या जीवात्म्याला बंधही आहे आणि मोक्षही आहे. बंध मोक्षात्मक जीवात्मा आहे. ज्ञान झालं तर मोक्ष झालं आणि अज्ञान राहिलं तर तो जीवात्मा झाला. त्या विश्वाची रचना जी झाली परमात्म्याने केली, त्यांचा उद्देश काय आहे? त्या विश्वाची निर्मिती का केली? ईश्वर का करतो असं? तर जीवात्म्याला जो बंध आहे,
त्या बंधापासून मुक्त होण्यासाठी म्हणून हे विश्व निर्माण केले. जीवात्म्याला भोग घेता येतो आणि भोगणारे करता येते असं त्याचं आहे. हा जो जीव आहे, जीवाला आपल्या सभोवतालच्या आपल्या गरजेनुरूप ज्ञान होत, पूर्ण विश्वाचं ज्ञान एकदम होत नाही. याला म्हणून जीवात्मा अल्पज्ञ आहे आणि अल्पशक्ती आहे. त्याला त्याच्यापुरतं करता येते. चंद्र, सूर्य, पृथ्वी हे निर्माण करण्याची शक्ती जीवात्म्यामध्ये नाही. म्हणून परमात्म्यापासून जीवात्मा भिन्न आहे. म्हणून याला अल्पशक्ती आहे, अल्पज्ञ आहे, पण याला बंधातून मुक्त होता येते. कशानं होता येते? योग साधनाच्या द्वारे त्याला मुक्ती प्राप्त होऊ शकते. म्हणून बद्ध असलेला जीव मुक्त होण्यासाठी, म्हणून या सुख दुःखमय आयुष्याच्या मध्ये त्याला त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी म्हणून परमपिता परमात्म्याचा आधार घ्यावा लागतो. दोन्ही चेतनच आहे, जीवात्मा आणि परमात्मा. परंतु जीवात्म्याला साधारण चेतन तत्व म्हटलेलं आहे, कारण एकापेक्षा जास्त सगळ्या जीवजंतू त्यामध्ये असल्यामुळे साधारण तत्व म्हटलेलं आहे. परमात्मा असाधारण तत्व आहे. का? दुसरं कुठंच नाही, तो कणा कणामध्ये भरलेला आहे. त्याचं विशेष चेतन तत्व आहे. म्हणून हा चेतन तत्व पुरुष जो आहे एकच आहे. जीवात्मा अनेक आहेत आणि हा एकच आहे. हा ईश्वर याला आपण म्हटलेला आहे. तो सर्व व्यापक आहे, कणाकणामध्ये भरलेला आहे. त्याला ईश्वरही म्हणतात, कारण ऐश्वर्य त्याच्याकडे आहे. तोच सर्व शक्तिमान आहे, सर्वाच्या अंतर्यामी आहे. म्हणजे विश्वावर नियंत्रण करण्याची शक्ती ईश्वरावर आहे. प्रकृतीच्या आधारे विश्वाला निर्माण करणं, त्याचं पालन पोषण करणं आणि विशिष्ट कालावधीनंतर त्याचा लय करणं ईश्वराला. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेशा, क्लेश हे जीवाला असतात, हे ईश्वराला नसतात. हा ईश्वर सामान्यतः सर्व जाणणारा आहे. सगळ्या प्रकारची शक्ती त्याच्यात आहे. हा नित्य मुक्त असतो. जीवात्मा नित्य मुक्त नसतो, कधी बद्ध असतो तर कधी मुक्त होतो. म्हणून बद्ध मुक्त आहे, बंधन आहे त्याला. परमात्मा अभोक्ता आहे, जीवात्मा भोगतो. हा आदि गुरु आहे. शेयेश पूर्वेशामपि गुरु कालेना नमच्छदात असं म्हटलेलं आहे योगदर्शनामध्ये. आणि त्या ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी साधना आहे ईश्वर प्रणिधानाद्वारे. ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रणिधान करावं लागतं. ईश्वर प्रणिधान 23वे सूत्र आहे. क्लेश कर्म विपाका शय्येर परामृष्टा पुरुष विशेष ईश्वर. हा पुरुषच आहे, परंतु हा विशेष पुरुष आहे. त्याला विशेष का म्हटलेला आहे? त्याला अविद्या नाही, अस्मिता नाही, राग नाही, द्वेष नाही, या गोष्टी त्याच्यात नसल्यामुळे यांचा स्पर्श त्याला होत नाही. अपरामृष्ट, त्यांचा संबंध नाही. त्यांचा आशय जे आहे, आपण जीवात्म्यानं केलेलं पाप पुण्य हे सारखं साठवल्या जात, त्याला आशय म्हटलेला आहे. परमात्म्याला आशयाचा स्पर्श नाही. हा पुरुष विशेष ईश्वर, हा विशेष पुरुष आहे. सत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम, सर्व प्रकारचं ज्ञान आहे. म्हणून अशा या ईश्वराला जाणून घ्यायचं असेल तर ही योग साधना करणं आवश्यक आहे.
आता ईश्वराचे काही गुण जे आहेत ते बघू काय आहेत. आता हे अनुभवात आलं पाहिजे, त्याचे आपण साधन घेऊन आलो लागलो. मी काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. रूढीनुरूप सगळं चालू आहे, तो प्रत्यक्ष परमात्मा अनुभवात आला पाहिजे. हा अनुभव जे आहे आपण जगद्गुरूंच्या कडून अनुभवलेला आहे, तो आता सतत पाहिजे आपल्या साधनेच्या मध्ये. पहिला गुण ईश्वराचा सांगितला, ईश्वर एक आहे. मग हे अनेक धर्मामध्ये अनेक नावं आलेले आहेत, त्या एका ईश्वराच आहे. वाद नावावर आहे. त्याचं रूप कोण बघितलं, जर त्याचं रूप बघितलं तर वादविवाद होण्याची काही गरज नाही ना. एक ईश्वर आहे. ज्याला एकच ईश्वर आहे त्याचा साक्षात्कार झाला, तो धार्मिक भांड करणार नाही, कारण ते एकच आहे ना. त्याची प्राप्ती ज्याला करून घ्यायची असेल त्याने योग साधना करायची. कोण्याही धर्मामध्ये गेला तर साधना हीच आहे, साधना वेगळी नाही. पण याच्यावर विश्वास बसत नाही, कारण तेवढी त्याची ताकद नसते ना. लक्षात, ईश्वर एक आहे. वेदांनी सांगितलं ओम खम ब्रह्म. खम ब्रह्म सगळीकडे आहे. खम म्हणजे आकाशमेव व्यापकत्वात् खम, सगळीकडे जसं व्यापक आकाश आहे त्याप्रमाणे परमात्मा. मग त्याचा अनुभव कसा घ्यायचा, त्याचा अनुभव सत्पुरुषाकडून आपल्या सद्गुरूकडून घ्यायला पाहिजे. म्हणून ईश्वर एक आहे. ईश्वर एक जर असेल आणि तो कणाकणामध्ये भरलेला असेल, हे काय आहे मग. तीर्थ यात्रा मंदिर हे काय आहे, तर हे सर्वसामान्य माणसांच्या व्यवस्थेसाठी आहे. ज्याला खरंच परमात्म्याचं दर्शन घ्या, या मंदिराची गरज आहे. परंतु मंदिरामध्ये काय करावं हे समजत नाही ना. त्या मूर्तीच्या साठी सगळ्या भानगडी चालू आहेत. अरे सगळीकडे एकच दगड आहे, दगडातूनच जगातल्या सगळ्या मूर्ती निर्माण होतात. दगडातून असो, लाकडातून असो, कोणत्या धातूपासून तयार होतात. त्या सगळ्या जड वस्तू आहेत. आलंबन म्हणून त्याचा उपयोग करायला पाहिजे. आणि ईश्वर एक आहे त्या मंदिरात शिकलं पाहिजे. तिकडं लक्ष नसते आपणाला. आता माझ्याकडे आता एक मोठा मनुष्य आला होता, माझे मित्रच आहे ते. त्याने मला विचारलं, मी अगोदर पंचीकरणाचा अभ्यास करा, ते उपनिषद 11 उपनिषद आहेत ते बघतो. बघा आता काय त्याला पंचीकरणाचे आपले प्रश्न उत्तर आहेत ते म्हणजे आता झेरॉक्स करून घ्या. पण त्यांच्या ती गोष्ट लक्षात आली नाही. ते गेले, पंचीकरणाचं पुस्तक आणून द्या. बरं म्हटलं. मला काय म्हणायचं, तिकडं जाणाऱ्या माणसाची संख्या फार कमी आहे. म्हणून म्हटलेलं आहे, ईश्वर एक जर असेल, असा जर अनुभव आला असेल, तर त्याला कुठल्याही प्रकारच्या धर्माचा विरोध असू शकत नाही. कुठल्या मंदिराच्या मध्ये राहिलं काय आणि बाहेर एकच वस्तू आहे ना, वेगळं थोडंच आहे ते. म्हणून ईश्वर एक आहे. आणि ईश्वर एक आहे, आता कुठतरी जंगलात असेल, नदीत असेल, काशीत असेल, हिमालयात असेल, आणखी कुठं आफ्रिकेत असेल, अमेरिकेत, असं आहे का? नाही. ईश्वर एक असून तो व्यापक आहे. तुमच्या पुढे आहे, मागे आहे, वर आहे, खाली आहे, उजवीकडे आहे, डावीकडे आहे, सगळीकडे आहे. अर्जुना मी नसे पुढे आयसा कवन ठाऊ असे, परी प्राणी यांचे दैव कैसे, जे न देखते माठे. अरे अर्जुना, मी नाही ते जागा कुठं आहे का? परंतु ते मला बघत नाहीत, त्या वस्तूलाच बघत राहतात. हा, तुम्हाला माहित आहे का, मोठ्या माणसाच्या जागेमध्येच मंदिर बांधलं लोकांनी, असं ते कोर्टात चालू आहे. त्या लोकांची काय चूक आहे, ध्यान तुम्ही इस्टेट घेतली ना, त्याचं रक्षण करणं तुमचं काम आहे. त्या ट्रस्टी मध्येच होते. आता जे माझ्याकडे आले ना, त्या ट्रस्टीतलाच मनुष्य होता. मी सांगितलं म्हणले त्यांना, त्यांचं काही लक्षात येत नाही.
तुम्ही अगोदर कब्जा मिळवा. तिथं मारुतीचं मंदिर बांधलं आता लोकांनी, तर काय करावं त्याला? कोणाची चूक आहे? अहो मोकळी जागा दिसली बांधून काढलं लोकांनी आणि त्याच्यावर भांडत बसा आता. म्हणजे की एवढीच कमाई करा की जे तुम्ही रक्षण करू शकता, ज्याचं रक्षण करू शकत नाही अशी संपत्ती दुःख दुःख देते. म्हणून परमात्मा एक आहे आणि परमात्मा व्यापक आहे. त्यानं नाही ते जागा कुठेही नाही. मग तुम्ही का करत नाही? त्याला का बघत नाही? तिकडे लक्ष नाही ना आपलं बघायचं त्याला. कुठली तरी मूर्ती, मग त्याला किती भोग द्या, कपडे घाला, दररोज ते काम. तुम्ही सूक्ष्मतेनं पाहिलं तर सर्वसामान्य अज्ञानपणाच्या मुळे धार्मिक भांडणं होतात. काही दोघांना एक परमात्मा कुठं आहे ते न समजल्यामुळे भांडणं होतात. ते कशासाठी भांडणं होत? देवासाठी होत नाहीत. तिथे जे मंदिर आहे, त्याची जागा आहे, त्याची संपत्ती आहे, त्याचा भोग घेण्यासाठी भांडणं होतात. परमेश्वराची भांडणं कशाला होतील? त्या नाहीच ना. तुम्ही बोलू लागले तोच आहे, तुम्ही ऐकू लागले तोच आहे, खाली वरी सगळीकडे त्यानंच आहे ना. त्याला कुठं बघायचं? मंदिर बांधायचं देवासाठी नाही बांधायचं, पोट भरण्याचं साधन म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. पण सर्व आपल्या वेदांच्या मधले आहेत, मंत्र आहेत प्रत्येकाचे वेगळे. ईश्वर एक आहे. एक समजलं. तुमच्या सभोवतालचं जे बघितले लोक आहेत त्यांना लक्षात येते. तुमच्या आपल्यातले बघितलेले आहेत ना काही. जगद्गुरु केदार आपणाला दाखवलं त्यांनी. आमचे मारुती पाटील म्हणून एक होते, तेही दाखवित होते. ओम खम ब्रह्म मी नाही ते जागा कुठं आहे. म्हणून सर्व व्यापक आहे, त्याला बघा ना तुम्ही. वस्तूला सोडून बघा. आता तुमच्या ते काय निरंकारी लोक आहेत तेच दाखवतात. हेच आहे ना, ते एकच परमात्मा दाखवतात. म्हणून म्हटलेलं आहे ईश्वर एक आहे, तो सर्व व्यापक आहे, तो सर्वाधार आहे. म्हणजे त्याच्या सगळ्याला आधार आहे. त्याला सोडून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, आत येऊ शकत नाही. बाहेर आत त्यानंच आहे ना, नाही ते कुठं आहे? हा, दासबोधामध्ये उदाहरण दिलंय, पक्षी आकाशात उडाला, मग त्याच्या खाली काय, वर काय, भोवताल काय त्याच्या, असं ते. दुसरं, पाण्यात मासोळी आहे, त्याच्या वर खाली भोवताल काय आहे, सगळं पाणीच आहे ना. ही दृष्टी आली पाहिजे, इकडे लक्ष दिलं पाहिजे. तिकडे लक्ष न दिल्यामुळे भेद होत राहतो. म्हणून म्हटलेलं आहे सर्व आधार आहे. कुठला पक्षी आकाशाला सोडून बाहेर जाऊ शकतो का? मासोळी पाण्याला सोडून बाहेर जिवंत राहू शके का? बघा ना मग उदाहरण. त्या पुढे परमेश्वर सर्व शक्तिमान आहे. सर्व शक्ती म्हणजे का दिसत नाही? दुष्टाला का मारत नाही, असा आपला प्रश्न असतो. दुष्ट लोकांना मारत नाही, चोऱ्या करणं, हाणामाऱ्या करते, कोणाची इच्छा लुबाडून घेते, त्याला ईश्वर का काही करत नाही? ते सगळे तुमचे भौतिक भांडणं आहेत. त्याच्याशी काय संबंध आहे ईश्वराचा? त्यानं तुम्हाला घर बांधायला म्हटलं नाही, प्लॉट घ्या म्हटलं नाही, मंदिर बांधलं म्हणून काहीच म्हटलं नाही त्यांनी. त्याला काय करायचं ईश्वराला? तुम्ही त्याच्याशी संबंधित नसलेल्या गोष्टी करता आणि त्याच्यात मला न्याय मिळवून त्याला नवस करता. म्हणून म्हटलेलं आहे तो सर्व शक्तिमान, त्याला सोडून तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. तो कसा आहे? सर्वेश्वर. हे पाचवा गुण आहे. सर्वेश्वर म्हणजे सगळ्यावर नियंत्रण करणारा ईश्वर आहे. ईश शब्दाचा अर्थ तो आहे. ईश म्हणजे नियंत्रण करणं. कोणावर नियंत्रण करणं? हा, हे जे मन आहे फिरू लागलेलं आहे, त्याला अयोग्य ठिकाणी जाऊ देऊ नका, असं त्याचं म्हणणं आहे. आणि चंद्र, सूर्य, पृथ्वी, समुद्र हे सगळं जे आहे त्याच्या नियम चालते. त्याला तर ऋत म्हटलेलं आहे. ऋतंच सत्यांच्या अभिधात तपसो वाढे जायत ततोरा जायत तथा समुद्रो अर्णवा. ओम समुद्रादर्णवादधी संवत्सरो अजायत. हे आपल्या दररोजच्या याच्यातलं आहे, संध्येतलं. त्याचा अर्थ समजला पाहिजे ना. ऋत म्हणजे सगळं विश्व ज्या नियमानं चालते त्याला ऋत म्हटलेलं आहे.
सत्य म्हणजे प्रगट झालेलं आहे. म्हणून म्हटलंय सर्वेश आहे, सगळ्यावर तो नियंत्रण करतो म्हणून सर्वेश्वर म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर परमात्मा ईश्वर न्यायकारी आहे. इतका अन्याय होतो हे का करा, हा न्याय अन्याय नाही. परमेश्वरानं तुम्ही जे कर्म कराल त्याचं फळ प्राप्त होण्याची व्यवस्था विश्वामध्ये आहे. आता खूप लोक म्हणतो अहो आम्ही इतकी दारू पितो आम्हाला काहीच होईना. तुमचा जर माळकरी आहे त्याला टीबी झाली, त्याला कोरोना झाला, आम्हाला काहीच होत नाही. हा, ते काय जोपर्यंत तुमचं ते चालू आहे तोपर्यंत ठीक आहे, एकदा पडले की नाही उठत मला. म्हणून प्रकृती चांगली राहणं तुमच्या आहारावर, तुमच्या व्यवहारावर, तुमच्या चालण्यावर, तुमच्या कपड्यावर अवलंबून आहे, परंतु संपूर्ण याच्यावर नाही. तुमचे पूर्व कर्म जे आहेत त्याला धरून आहे ते. म्हणून म्हटलेलं आहे न्याय असा आहे की तो योग्य नेणारा, तुमचं जे आहे कर्म त्याचं फळ तुम्ही आताच्या आता बघता. तुम्ही आज झाड लावा, उद्या तांबे येतात का त्याला? त्याला कालावधी लागेल का नाही काही? त्याप्रमाणे तुम्ही अनंत जन्मापासून केलेलं पुण्य, केलेलं पाप हे सगळं साठले, त्याला संचित म्हटलेलं आहे. संचितातला काही भाग घेऊन आता जन्माला आला, त्याला भोगू लागलं, त्याला प्रारब्ध म्हणतो आपण. चालू आहे ते वर्तमान काळातच चालू आहे. म्हणून म्हटलेले की आहे की तुम्ही त्याला नीट बघा. न्यायकारी आहे, पुन्हा दयाळू आहे. दयाळू लोक उपाशी कसे मरतात मग? हा, दयाळू शब्दाचा अर्थ परमात्मा तुम्हाला काही देत नाही, तुम्ही चांगले काम केले तुम्हाला सुख प्राप्त होत. आताच्या पुरतं बघू नका, मागचं बघा, त्याला तपास घ्या. आणि परमात्मा अंतर्यामी आहे. आता हे समजल्यानंतर बाहेर का फिरायले मग? नाही का साधू संतांना सांगितलं होतं तुकडोजी महाराज, उघडा मंदिर हे देहाचे, बघण्यात तयाचे. काय? जळतो दीप सदा जीवनाचा, प्रकाश निर्मळ त्याचा, नचा हा सूर्य शशी जगतीचा, अंत न लागे त्याचा, उघडा मंदिर ही देहाचे, बघण्यात तयाचे, उघडा मंदिर हे मंदिर उघडण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. म्हणून अंतर्यामी आत आहे, मदत आहे तो, आपल्या अंतःकरणाच्या मध्ये, आपल्या आत्म्याच्या मध्ये आहे तो. हा नेहमी पवित्र असतो. ईश्वर कधी अपवित्र होत नाही. म्हणजे तर दररोज 2-3 वेळा स्नान करणं, झोपी घालणं, कपडे घालणं हे काय आहे? तुम्ही तुमच्या कल्पनेने निर्माण केलेल्या वस्तू आहे ती. वेदामध्ये एकही मंत्र मूर्ती पूजेला अनुकूल नाही. मूर्ती पूजा मानली परंतु ही जड नाही. जे मूर्त रूपामध्ये आई आहेत, वडील आहेत, संत आहेत, साधू आहेत, महात्मे आहेत, यांची पूजा सांगितली. म्हणून म्हटलं पवित्र आहे. तिकडं आपणच घाण करतो, आपणच काढीत राहतो. सगळ्यात मोठं काम हेच आहे. सध्या मंदिराच्या भांडणामध्ये सगळ्या शासन त्याच्यात राबत राहते. परंतु खऱ्या दृष्टीकडे वळवणारे हात कोण आहेत? सगळ्याला कीर्तन, प्रवचन, भजन करून आपला उदरनिर्वाह करायचा आहे. मंदिर कशासाठी? उदरनिर्वाहासाठी. देवाला तुम्ही झोपवता, देवाला तुम्ही उठलो, कशात बसते? पवित्र आहे परमपिता, नित्य सनातन आहे, नेहमी राहतो तो, नित्य राहतो आणि सनातन, नित्य नवीन आहे, तो कधी जुना होत नाही. वेद प्रवक्ता आहे, वेदाचं ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. बघा ना, वेदांच्याकडे बघा, त्याच्याकडे बघत नाही. का बघत नाही? ते आपला पहिली गोष्ट समजत नाही, समजून दिल्या गेलं नाही. सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली, ते आपल्याला समजुतीत येऊ दिलं नाही. म्हणून म्हटलेलं आहे वेदांचा अभ्यास करा, फार अवघड गोष्ट नाही. अहो सगळी ज्ञानेश्वरी जेवढी आहे, सगळ्या 4 वेद तेवढेच आहेत की जवळपास 20,000 एकूण मंत्र. त्याचा अभ्यास होत नाही का? पण त्याच्यातून मिळत काही नाही ना. आपला धन पाहिजे ना, पैसा पाहिजे. परमात्मा बंधू आहे. बंधू याचा अर्थ सहाय्य करणे. जिथं तुम्हाला काही अवघड वाटत असेल तर त्याला मदत करणं. तो रक्षक आहे. रक्षकाचं आमचं काय रक्षण करणार? तुम्ही तुमचं रक्षण करू शकता हो. तुमच्या सोन्याचं रक्षण त्यानं कसं करेल?
घरात धन आहे त्याच्या रक्षण करण्याकरता तुम्हाला मारून टाकल्या जाते. तुम्हाला कशाला विनाकारण मारतील? चोर तुम्हाला कशाला मारतील? चोर तुमच्याकडे आले नाही, तुम्ही जे सोनं ठेवलं, चांदी ठेवलं, पैसा ठेवला त्याच्यासाठी चोर येतो. त्याचं रक्षण परमात्मा जड वस्तू कशाला करेल? आपल्या कुठे लक्षात येते एवढा मोठा अन्याय झाला? एवढं कशासाठी झाला? जड वस्तूसाठी झाला. रक्षक आहे आणि परमात्मा ईश्वर हाच एक उपास्य आहे, त्याची फक्त उपासना केली पाहिजे. हा पुरुष आहे, परंतु हा कसा पुरुष आहे? विशेष पुरुष आहे. हा ईश्वर कसा पुरुष? विशेष आहे. पुन्हा स्कंभ आहे, सगळ्याचा आधार आहे, तुमचा सगळ्याचा आधार आहे. त्याच्या आधाराशिवाय जगात आपणाला काही करता येत नाही. आणि आता उच्चिष्ट शब्द आहे, याचा तर फार मोठं विचित्र सगळं केलेलं आहे. उच्चिष्ट शब्दाचा अर्थ उत अधिक शिष्ट आहे. शिष्ट म्हणजे अतिशय उत्तम पद्धतीने वागणार. शिष्ट शब्दाचा चुकीचा केला आपण, तो फार शिष्ट आहे म्हणजे बरोबर वागत नाही, ताठरपणाने वागतो. उत म्हणजे वर जाणं, कसं मुलाधार चक्रापासून सस चक्रापर्यंत जाणं, पृथ्वीपासून विद्युत पर्यंत जाणं, दिवलोकापर्यंत जाणं, याला उच्चिष्ट म्हटलेलं आहे. आणि संत उच्चिष्टाचं दर्शन देतात, बघतात. आता काय केलं? उष्टखाना अर्थ केला. हा, महाराजांना खाल्लं, उरलेलं सगळेजण खावं, वाटून घ्यावं, हे काय? हे उच्चिष्ट नाही. उच्चिष्ट शब्दाचा परमपिता परमात्माकडे जाण्याचं मार्गदर्शन करणं, त्याला उच्चिष्ट म्हटलेलं आहे. तो सच्चिदानंद आहे. सत चित आणि आनंद स्वरूप परमात्मा आहे. जीवात्मा कसं आहे? सत आणि चित स्वरूप आहे, अनादि आहे. आनंदासाठी ईश्वराची भक्ती, ईश्वराचा संबंध का? त्यांच्याकडे आनंद आहे. तो आनंद आपणाला भोगायचा आहे म्हणून जायचं. परमात्मा सृष्टी करता आहे, जीवात्मा सृष्टी करता नाही. हे कसं होईल? नाही का? एक नाही होत ते, परंतु तसा प्रकार केला. सृष्टी करता आहे, सर्वज्ञ आहे, सर्वांचं हित करणारा आहे. पण त्याच्या नियमात चाललं तर हित करणारा आहे. मंदिरातल्या पेट्या चोरून नेतात लोक. हे कसं नेतात? ते काय करायला देव मग तुमचा? असं विचारलं की त्याला नास्तिक म्हणतात. नास्तिक आस्तिकाचा प्रश्न नाही. तुम्हाला देवाचं रक्षण करण्याकरता किती शासन राबते त्याला. कुठलं आता ते देवाच्या मूर्ती ऐवजी आता महापुरुषाचे पुतळे उभारायला लागले, तेही तसंच आहे. त्याचं युद्धपण केलं, त्याच्या गळ्यात काहीतरी टाकलं, त्याच्यासाठी भांडण आहे. ज्याच्यात आपली प्रगती आहे याच्यासाठी शासन काय करते? शास्त्र कोण ऐकते? भांडणाचं सांगा, भांडण लावायचं आणि भांडण म्हटलेलं आहे. हा ईश्वर कसा आहे ते 20 गुण सांगितलं. अनंत गुणाचा परमात्मा आहे, फक्त 20 सांगितले. वेदातले काही मंत्र घेऊन काढलेले आहेत. आता तो कसा नाही त्याचे 13 गुण आहे. ईश्वर निराकार आहे. आपण सगळे आकाराचे भक्त आहोत, नाही का? 3 तोंडाचा, 5 तोंडाचा, 2 तोंडाचा, 1 तोंडाचा, आपल्याकडे असं ईश्वराची कल्पना आहे. आणि शास्त्र सांगते ईश्वर निराकार आहे, त्याला आकार नाही. भांडणं कशाला आकारावर आहे? निर्विकार आहे ईश्वर, विकार नाही. काय काय सांगतात, काही सांगता येत नाही. आमच्याकडे एका गावाला गेलो, ते म्हणले दरवर्षी तिळभर आमची मूर्ती वाढत राहते. आता मी त्याला जवळपास 40 वर्षापासून बघ, 40 वेळ वाढलं का ते आता? पण सांगतात ते, अहो आमचा हा जो महादेव आहे ना, दरवर्षी वाढत जाते. किती वर्ष झालं, मग किती वाढायला पाहिजे? पण ते काय बोल, पाप होते तुमचं असं म्हणलं तर तर्क कशाला लावायला? म्हणून म्हटलं ईश्वर विकाररहित आहे. मनुष्याचं शरीर विकारच आहे, जन्मते, असते, वाढते, तरुण होते, प्रौढ होते आणि शेवटी नाश होते. शरीराचा गुण आहे ते असं होतातच. त्याच्यानंतर निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे वाईट गुण नाही, हा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ 20 गुण सांगितले ना. जे तो म्हणजे विद्रूप नाही, कोणाला त्रास देत नाही, हा त्याचा अर्थ आहे. ईश्वर निष्क्रिय आहे, तो स्वतः काही करत नाही. आत्मा काय करत
करते का? आपला आत्मा काय करते का? त्याच्या साधनानं करते. त्यानं काय का, आता तुम्ही लोहचुंबक ठेवलं, भोवता लोखंडाचा चुरा टाकला, काय होते ते? त्यानं काहीच करत नाही, सगळ्या लोखंडाच्या कणाला आपल्याकडे ओढून घेते. त्यानं ओढून घेत नाही, त्याचा गुणच आहे तो. त्याप्रमाणे क्रिया काहीच करत नाही. म्हणून म्हटलेलं आहे निरअवयव आहे, त्याला कुठला अवयव नाही, निरलेप आहे, त्याला कोणी झाकू शकत नाही, त्याचा अंत लागत नाही, म्हणजे अनंत आहे. बघा ना मग त्याला पुढे म्हटलंय अनुपम आहे, ईश्वर असा आहे म्हणून सांगता येत नाही. अजर आहे, तो कधी म्हातारा होत नाही. अजन्मा आहे, कधी ईश्वर जन्मत नाही. त्याचा कधी अनादि आहे, म्हणजे आधी नाही, कधी आला नाही तो. अभय आहे, त्याला कोणी भीती वाटत नाही, त्याला कोणी चोरू देत नाही, त्याला कोणी मारत नाही. असंग आहे, कोणाच्या संगतीत राहत नाही, कारण सगळे त्याच्या संगतीत असतात, त्याला कोणाच्या संघाची गरज नाही. अशा प्रमाणे ते 20 आणि हे 13 किती झाले? आता 33 सांगितलं. हा, 33 तत्व आहे. लक्षात आलं का? असं आता हे पुरुषा संबंधी सांगितले, थोडक्यात सांगितले, आणि ती विस्तार खूप मोठा आहे. आता मी बघू लागलो वेगवेगळ्यामध्ये, आता वाढवीत जाणार आहोत आपण. तर काल काय मागच्या याच्यात काय सांगितलं? प्रकृती, आणि आता सांगितलं पुरुष. लक्षात आलं का? पुरुष ईश्वर, काय फरक आहे दोघांमध्ये, ईश्वराचा आणि पुरुषाच्या मध्ये? पुरुषाचा दोन प्रकार आहेत. एक जीवात्मा, शरीरामध्ये राहणारा अनंत आहे, आणि पुरुष विशेष आहे, तो एक आहे. त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो, कारण त्याला क्लेश नाही, कर्म नाही, विपाक नाही, म्हणून त्याला ईश्वर म्हटलेला आहे. ज्या पुरुषाला हे नाही, पुरुष विशेष ईश्वर, हा विशेष पुरुषाला ईश्वर म्हटलेला आहे, आणि सगळ्यात अज्ञात आहे. तर आता अशा प्रकाराने मी तुम्हाला पुरुषाच्या बद्दल सांगितलं. आता पुढच्या वेळी दुसरा शब्द घेऊन त्याच्यावर बोलू, नीट अभ्यास करा. आता आता आपण बघा ना, दारू पिणारे लोक म्हणतात, वा डोळे झाकल्याशिवाय दारू पिता येत, पिताना तर डोळे झाकावे लागते, त्याला असं असं म्हणतात. आता असं म्हणजे तुमच्या हिताची गोष्ट तुम्हाला आतून ईश्वर सांगतो, अरे तू खोटं बोलू नको, परंतु खोटं बोलल्याचे जमत नाही गड्या, म्हणतात इतका फायदा आहे त्याला, लबाड बोलल्याचे कसं जमते ते. हा, म्हणून सर्वांचं हित कशात आहे? हा पोटा पाण्याचा प्रश्न तर सोडवावाच लागतो, पण त्या का विशिष्ट नियमानं सोडा, तुम्हाला त्रास होणार नाही. जर तुम्ही बेशिस्त वागला तर मग समाजात तुम्हाला त्रास होईल. म्हणून सगळ्यात हित कशात आहे? परमपिता परमात्म्याची आपला आत्मा जोडणे. मग आत्मा पवित्र, परमात्मा पवित्र आहे, तर आपला आत्मा पवित्र पाहिजे. परमात्मा होत आहे, ते परमात्मा म्हणजे परमात्मा, आपला आत्मा स्वच्छ पवित्र करा, म्हणजे त्याच्यात म्हटलेला आहे तो सर्व हित करता आहे. ईश्वर कसा आहे? सर्वांचं हित करतो. ईश्वर म्हणजे नियंत्रण करणं. तुम्हाला समजलं पाहिजे की बाबा, आता सर्वसामान्य आपण बँकेत किंवा बाहेर गेलो तर त्या बिड्या ओढू नका म्हणतात, थोडं बाहेर गेले की सगळे बिड्या ओढतात. त्याच्यापासून त्याला भांडत बसण्यापेक्षा तुम्ही त्यातून निघून जातो, त्याच्याबद्दल काही विचार करू नका. तुम्ही जर मला इथं नियम आहे बँकेत कसं बिडी ओढू लागला म्हणतात, ते त्यानं तर बिडी सोडत नाही, पण तुम्हाला त्रास देते. मग म्हणून सर्वसामान्य नियमाचं समजून घ्या, वेदचेच नियम सांगतात कसं वागावते. म्हणून सर्वज्ञ आहे, सर्व हित करता. समजले का दोन्ही? सर